नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण डायरेक्ट TCSने घेतलेल्या प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत आणि येणाऱ्या सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करूया आपला सराव, आपली स्टडी। आपला पहिला प्रश्न बघा, होम रूल लीग ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजकीय पक्ष आणि तत्सम नावाच्या चळवळीपासून प्रेरित आहे? उत्तर आहे आयर्लंड। पुढील बघा, खालील समाजसुधारकांपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव माझी जीवनगाथा असे होते? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते लढले होते। उत्तर आहे केशव ठाकरे। पुढील प्रश्न बघा, संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली? आणि आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्वास पाटील यांनी। त्यानंतरचा प्रश्न बघा, अक्कल विकत घेणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। अर्थ दिलेले आहेत खाली आणि त्यापैकी आपले उत्तर आहे अनुभवातून आलेले शहाणपण। पुढील प्रश्न बघा, डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्राने खालीलपैकी कोणते विधेयक पारित केले? उत्तर आहे लोकायुक्त। नंतरचा प्रश्न, मार्च 2023 मध्ये ठाठरी प्रदेशात जमीन खचल्याची नोंद केली गेली। ही जमीन खचण्याची घटना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात घडली? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। पुढील बघा, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या काव्यपंक्तीतील पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। उत्तर आहे निर्मळ। पुढील प्रश्न बघा, शिपाई बंडाच्या वेळी खालीलपैकी कोणता मुघल सम्राट दिल्लीवर राज्य करत होता? उत्तर आहे दुसरा बहादूर शाह। नंतरचा प्रश्न बघूयात, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। वाक्य आहे तिची गोष्ट लिहून झाली, यातील प्रयोग ओळखायचा आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समापन कर्मणी प्रयोग। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या? उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित। नंतरचा प्रश्न बघा, 1852 मध्ये रिकामी जागा यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली आणि उत्तर आहे गजुलाल लक्ष्मी नरसू चेट्टी यांनी। नंतरचा प्रश्न बघूयात, काही वेळेस बातम्यांमध्ये दिसून येणारे डोराक तंत्र हे रिकामी जागाशी संबंधित आहे आणि उत्तर आहे हवामान अंदाज याच्याशी संबंधित आहे। त्यापुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे यजमानपद भूषविले होते? आणि उत्तर आहे भारत देशाने। त्यानंतरचा प्रश्न बघा, आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या। पुढे वाक्प्रचाराचे अर्थ दिले आहेत आणि त्यापैकी योग्य अर्थ आहे संतापाने थैमान घालणे म्हणजेच आकाश पाताळ एक करणे। त्यापुढील प्रश्न बघूयात, BR आंबेडकर हे कशाशी संबंधित होते? म्हणजे खाली दिलेल्या पर्यायांपैकी विचारलेलं आहे आणि आपले उत्तर आहे बहिष्कृत भारत याच्याशी संबंधित होते BR आंबेडकर। त्यापुढील प्रश्न बघा, भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला होता? आणि उत्तर आहे 1958 मध्ये हा पुरस्कार त्यांना भारत सरकारने दिला होता। पुढील प्रश्न बघा, माहिती स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा कोणत्या अधिनियमाद्वारे बदलला गेला? आणि उत्तर आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 द्वारे। त्यापुढील प्रश्न बघा, अभ्यासाचे दप्तर जड या म्हणीचा अर्थ काय? आणि उत्तर आहे कामापेक्षा दगदगच फार असा यावरील म्हणीचा अर्थ आहे। त्यापुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी 19व्या शतकात स्त्री पुरुष तुलना किंवा स्त्री आणि पुरुषांची तुलना हे पुस्तक लिहिले आहे? उत्तर आहे ताराबाई शिंदे। पुढील प्रश्न आहे, निरागसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि उत्तर आहे चतुर। त्यानंतरचा प्रश्न, प्रकाश संश्लेषणादरम्यान प्रकाश ऊर्जेचे रिकामी जागाच्या स्वरूपात रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते? उत्तर आहे ATPच्या स्वरूपात। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतामधील सर्वोच्च साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे? आणि हे 2011च्या जनगणनेनुसार विचारलेले आहे। उत्तर आहे शेरछिप। त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात भारतातील पहिले जैव ग्राम स्थापन केले गेले आहे? आणि उत्तर आहे त्रिपुरा या राज्यामध्ये। नंतरचा प्रश्न आहे, राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा। खाली पर्याय दिलेले आहेत आणि उत्तर आहे कर्तरी प्रयोग। नंतरचा प्रश्न बघा, 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय काय होता? तर उत्तर आहे मानवतेसाठी योग। नंतरचा प्रश्न, 1817 मध्ये हिंदू महाविद्यालय स्थापन करण्याच्या डेव्हिड हेयर यांच्या
प्रयत्नांना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने पाठिंबा दिला? उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी. पुढील प्रश्न, जुलै 2022 मध्ये रिकामी जागा यांच्याद्वारे स्वनिर्भर नारी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली. उत्तर आहे हिम्मत बिस्वा शर्मा यांच्या. त्यानंतरचा प्रश्न, साऊथ एशियन यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने किती सुवर्णपदे जिंकली? आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे 16 सुवर्णपदे जिंकली. त्यानंतरचा प्रश्न, लीडर हे वृत्तपत्र मूलतः खालीलपैकी कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते? उत्तर आहे उदारमतवादी. पुढील प्रश्न बघा, बेकायदेशीर कृत्ये सुधारणा अधिनियम रिकामी जागाद्वारे बेकायदेशीर कृत्ये अधिनियम 1967 मध्ये सुधारणा केली गेली. उत्तर आहे 2019. पुढील प्रश्न, ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने धर्मसभा आयोजित केली? उत्तर आहे राधाकांत देव यांनी. पुढील प्रश्न, एप्रिल 2023 मध्ये राणी रामपाल ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली रिकामी जागामधील पहिली महिला ठरली. उत्तर आहे हॉकी खेळामधील. यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण करणार नाही असे अनुसूचित केले गेले आहे? असा प्रश्न आहे. उत्तर आहे अनुच्छेद 14 मध्ये. पुढील प्रश्न, आर्या भारत ही रचना कुणाची आहे? तर उत्तर आहे मोरोपंत यांची आहे. त्यापुढील प्रश्न बघा, पदरमोड करणे याचा अर्थ सांगा. उत्तर आहे स्वतःचा पैसा खर्च करणे. नंतरचा प्रश्न बघा, आकाश ढगांनी भरलेले होते, यात ढगांनी भरलेले यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. उत्तर आहे मेघाच्छादित. पुढील प्रश्न, प्रामुख्याने गझल या काव्यप्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण? उत्तर आहे सुरेश भट. नंतरचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आली आहे? उत्तर आहे अनुच्छेद 14 नुसार. त्यानंतरचा प्रश्न बघा, योग्य समानार्थी शब्द ओळखा प्रित्यर्थ या शब्दासाठी. आणि उत्तर आहे यास्तव असा हा समानार्थी शब्द होतो. पहिला प्रश्न बघा, मे 2023 मध्ये कोणत्या मंत्रालयाने पोषण भी पढाई भी योजना सुरू केली? उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय. पुढील बघा, निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. उत्तर आहे चतुर. त्यानंतरचा प्रश्न, शरीराद्वारे अन्न स्तोत्रांतून शोषून घेतलेल्या प्रथिनांच्या प्रमाणांचे वर्णन करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? उत्तर आहे जैवमूल्य. पुढील प्रश्न, वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. उत्तर आहे चपला म्हणजे वीज. त्यापुढील प्रश्न, रिकामी जागा यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राज्यपाल हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात. उत्तर आहे मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार. पुढील प्रश्न, बडी तो कानपिडी या म्हणीचा अर्थ सांगा. उत्तर आहे बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो असा यावरील म्हणीचा अर्थ दिलेला आहे. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? उत्तर आहे 31.16%. नंतरचा प्रश्न, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान कोणते? उत्तर आहे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय कुमाऊ हिमालयाचे अचूक वर्णन करतो? उत्तर आहे सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान असलेला हिमालय. त्यानंतरचा प्रश्न बघा, चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे द्विगु समास. पुढील प्रश्न बघा, ऑक्टोबर 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या द MS धोनी वे लीडरशिप मास्टर क्लास फ्रॉम द मास्टर ऑफ द क्राफ्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे रजत नारंग आणि भूमिक चंद्र. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये नमूद केल्यानुसार मूलभूत हक्क हे संसदेच्या दुरुस्ती अधिकाराच्या कक्षेबाहेर असल्याचा निर्णय दिला? उत्तर आहे गोलखनाथ प्रकरण यानुसार. त्यानंतरचा प्रश्न बघा, राजा शिवछत्रपती हे चरित्र कोणी लिहिले? आणि उत्तर आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिले आहे. पुढील प्रश्न बघा, डोळ्यात प्राण आणणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आणि उत्तर आहे
वृद्ध आई परदेशी गेलेल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहते असा यावरील शब्दार्थाचा वाक्यात उपयोग होतो. नंतरचा प्रश्न बघा. 2022च्या अहवालातील भारतीय हवामानाबाबतच्या विधानानुसार वर्ष 1901 पासून वर्ष 2022 हे भारतासाठीचे रिकामी जागा सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. आणि उत्तर आहे 5वे. नंतरचा प्रश्न बघा. श्यामची आई हे पुस्तक या पुस्तकाचे लेखक. आणि उत्तर आहे साने गुरुजी हे श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न बघा. इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या प्रत्येक संगणकाची ओळख रिकामी जागाने स्पष्ट होते. आणि उत्तर आहे IP ॲड्रेस यावरून. नंतरचा प्रश्न. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे विकत, याचा विरुद्धार्थी शब्द आहे फुकट. नंतरचा प्रश्न बघा. एप्रिल 2023मध्ये हिमाचल सरकारने संजीवनी योजना सुरू केली. खालीलपैकी कोणते कृषी कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. उत्तर आहे दुग्ध व्यवसाय आणि पशुधन. या पुढील प्रश्न बघा. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि उत्तर आहे विचाराप्रमाणे आचार करतो त्याला वंदन करावे असा या वरील म्हणीचा इथे अर्थ दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. महिला शिक्षणाच्या संदर्भात पश्चिम भारतातील कोणते नाव घेतले जाते. उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न. खालील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे अन्वय आणि याचा अर्थ होतो संबंध. पुढील प्रश्न. 1955च्या नागरिकत्व अधिनियमाच्या कलम 5(1)(a) अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी भारतीय वंशाच्या व्यक्तीचे भारतातील वास्तव्य साधारणपणे रिकामी जागा वर्षे असले पाहिजे. उत्तर आहे 7 वर्षे. पुढील प्रश्न. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे ही कन्या सगुणा वरा नृपवरा कवनासी म्या देईजे. आणि उत्तर आहे पुराण कर्मणी. पुढील प्रश्न. कलम 5 अंतर्गत नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठीचा अर्ज हा अर्जदार ज्या क्षेत्रातील रहिवासी आहे त्याचे रिकामी जागा यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. उत्तर आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न. युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली. उत्तर आहे शिवाजी सावंत यांनी. पुढील प्रश्न. जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त कोणत्या जैवविविधता उद्यानाला भारतातील पहिले अन्य प्रभावी क्षेत्र आधारित संवर्धन उपाययोजनांचे स्थान म्हणून घोषित करण्यात आले. आणि उत्तर आहे अरावली जैवविविधता उद्यान. त्यापुढील प्रश्न बघा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे प्रसार आणि याचा अर्थ आहे वाढ. पुढील प्रश्न. व्यास नदी ही रिकामी जागाची उपनदी आहे. उत्तर आहे सतलज नदी. पुढील प्रश्न. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे सीतेने बोरे खाल्ली आणि प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे इमान आणि विरुद्धार्थी शब्द आहे बेईमान. पुढील प्रश्न. 20 ऑक्टोबर 2022 रोजी रिकामी जागा येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस श्री अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट सुरू करण्यात आले होते. आणि उत्तर आहे गुजरात येथे. त्यापुढील प्रश्न बघा. उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण. उत्तर आहे लक्ष्मण गायकवाड. नंतरचा प्रश्न बघा. सी नटेश मुदलियार यांनी 20 नोव्हेंबर रिकामी जागा रोजी TM नायर, P थेगाराय चेट्टी आणि अलमेलू मंगाई थयारामल यांच्या मदतीने जस्टिस पार्टीची स्थापना केली. उत्तर आहे 1916 रोजी. त्यानंतरचा प्रश्न बघा. वेणीफणी या सामासिक शब्दात कोणता समास आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समाहार द्वंद्व समास आहे दिलेला. नंतरचा प्रश्न बघा. पेशी चक्रात प्रामुख्याने G1, S, G2 आणि M असे 4 टप्पे असतात. तेथे S टप्पा काय दर्शवितो. उत्तर आहे DNA संश्लेषण टप्पा. पुढील प्रश्न. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे जेव्हा कळी उमलू लागते तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो. उत्तर आहे मिश्र वाक्य. पुढील प्रश्न. कच्छचे रण हे हंगामी खारकच्छ किंवा खाजण कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे. उत्तर आहे गुजरातमध्ये. पुढील प्रश्न. गाशा गुंडाळणे वाक्यात उपयोग करा. उत्तर आहे त्याने गाशा गुंडाळला. त्यानंतरचा प्रश्न.
भारताच्या भूस्खलन नकाशा संग्रहात हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील रिकामी जागा आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांतील भूस्खलन प्रवण प्रदेशांच्या माहिती साठा समाविष्ट आहे. उत्तर आहे 17 राज्ये. पुढील प्रश्न, मृत्युंजय म्हणजे काय? उत्तर आहे मृत्यूवर विजय पावणारा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते हे जागतिक तापमान वाढीचे एक कारण नाही? आणि उत्तर आहे वाळूची वादळे. त्यानंतरचा प्रश्न बघा, न्यायपालिकेच्या कार्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? उत्तर आहे ती राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील विवादांचे निराकरण करते. दिलेल्या वाक्यांपैकी यापैकी हे वाक्य चुकीचं आहे. पुढील प्रश्न बघूयात. 1833च्या चार्टर ॲक्ट बद्दल खालील विधाने विचारात घ्या. विधाने दिलेली आहेत आणि उत्तर आहे की यांच्यापैकी दिलेल्या विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर योग्य आहे 1 आणि 2 दोन्ही सुद्धा. म्हणजेच काय, तर बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतात अनन्य वैधानिक अधिकार असलेला भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आणि दुसरं आहे लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. तर या ॲक्टशी संबंधित हे दोनही विधान बरोबर आहेत. पुढील प्रश्न, अणुज शब्दाचा अर्थ शोधा. उत्तर आहे धाकटा भाऊ. नंतरचा प्रश्न, भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया रिकामी जागाच्या तरतुदीनुसार आहेत. आणि उत्तर आहे नागरिकत्व अधिनियम 1955. पुढील प्रश्न, शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द. उत्तर आहे अल्पकाळ. पुढील प्रश्न, भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्य कार्यालय रिकामी जागा येथे आहे. उत्तर आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न, तुमचे उपकार मी कसे विसरेन वाक्य प्रकार ओळखा. उत्तर आहे प्रश्नार्थक वाक्य. नंतरचा प्रश्न, कावडा शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. उत्तर आहे शिरवी. हा समानार्थी नसलेला शब्द आहे. तर मित्रांनो, हा होता आजच्या भागातील आपला प्रश्नोत्तरांचा सराव. मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह आपल्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.